चिदंबर नमस्तेस्तु चिंतितार्थप्रदायिने औदुंबर सदा वासा चिदंबर नमोस्तुते। सर्व साधक बंधूंना आत्मज्योतींना शिरसाष्टांग प्रणाम करता माझे सद्गुरू श्री चंद्रकुमारजीच्या दिव्य चरणारविंदात साष्टांग प्रणिपात करता राजाराम महाराजांचा एक अभंग पाहूया। काय म्हणतात त्याच्यात की आपल्याला हे जे दुःख आहेत, हे जे त्रास आहेत, आपण ज्याने त्रस्त झालो आहेत, मन त्याला सोडवणारा एकच आहे आणि तो म्हणजे देव। चिदंबरावीण आपल्याला कोणीही सोडवू शकत नाही। जे काही एवढा पसारा मांडून ठेवलाय सगळ्यांनी मिळून, आपण म्हणजे मनाने जे पसारा मांडून ठेवलाय त्या पसारापासून मुक्त करणारा एकच आहे आणि तो म्हणजे आपला देव। त्याला शरण गेल्याशिवाय हे आपल्याला मनाचा व्यापार कळणार नाही आणि 84च्या फेऱ्यात सारखा आपण पडून राहू, त्या चिखलात आपण पडून राहू। त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न मन जेव्हा करेल, जेव्हा तो स्वामीला शरण जाईल। स्वामी येऊन सांगतो आपल्याला, तू कमळ आहेस, तू कशाला चिखलात पडलेला आहे? तू कमळ आहे जे चिखलात असून निस्पृह आहे, अगदी निरागस आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे। मग तू कशाला त्या चिखलात लोळतो आहे? कमळासारखा निर्लिप्त राहा। कमळावरती आपण पाण्याचं एक थेंब जरी टाकलं तर ते एका पाकळी का पानावर सुद्धा एक थेंब पाणी राहू शकत नाही। म्हणजे त्याप्रमाणे जे चैतन्य असते ते शुद्ध असतं, निर्विकार, निर्गुण, सच्चिदानंद स्वरूप आपलं स्वरूप आहे। ते ओळखण्यासाठी, ओळख करून देण्यासाठी संत, सत्पुरुष, सिद्ध, सद्गुरू आपल्या जीवनात येतात आणि त्या लिंगदेहाची गाठी आपल्याला सोडवून तू कोण आहेस हे आपल्याला ज्ञान करून देतात। म्हणून त्यांना आपण शरण जावं असं या अभंगामार्फत राजारामजी महाराज या मनाला बोध करतायत। हा बोध मनाला हवंय। अध्यात्म म्हणजे संपूर्ण मनाशी संबंधित आहे। स्पिरिच्युअलिटी आपण जे म्हणतो ते मनाशी संबंधित आहे, देहाशी संबंधित नाही आहे। देहाचा व्यापार प्रारब्धानुसार असतो, पण मनाचा जो व्यापार आहे तिथे आपल्याला शरण जाण्याची सर्वथा अवकाश आहे, मनाला अवकाश आहे। काय म्हणतात राजारामजी महाराज? प्रारब्धे करून भोगी सुख दुःख, सोडविता देख देव एक। पाप पुण्य कर्म बांधिली गाठीसी, लागले पाठीसी जन्म मरण दुःख सोडविता कोण, चिदंबरा वीण तिही लोकी। दास म्हणे शरण जावे देवाजीसी, चुकवी 84 वेद बोले। वेद म्हणतात, शास्त्र पुराण ह्याच्यात नमूद केलेलं आहे काय? तुला जर 84चा फेरा, 84 लक्ष योनीतून फिरून तू अजून थकला नाहीस का रे बाबा? ह्याच्यातून जरा सुटका पाहिजे तर तुला देवाजीसी शरण जावं लागेल। कुणाला? देहाला, मनाला, बुद्धीला, अहंकाराला, सर्वस्वी त्याचे शरण जाऊ लागेल की तू करता आहेस, मी करता नाही। कर्तृत्व भाव आपल्याकडे ठेवलं तर मीच करता, मीच भोगता, पण सर्वस्वी चिदंबर करता असल्यावरती, तो करता करविता तो असल्यावर ते कर्माचे आपल्या बंधनातून आपल्याला सोडवणार। प्रारब्धे करून भोगी सुख दुःख, सोडविता देख देव एक। प्रारब्धे करून प्रत्येक एक जन्मात आलो आपल्याला सुख दुःख भोगावे लागतात। हे कुणामुळे भोगतोय आपण? आपल्यामुळेच भोगतोय। या जन्मात परत आल्यावरती लहान ते मोठे होईस्तोपर्यंत कर्म करतोय आणि प्रत्येक कर्मामागे एक फळ देवानी ठेवलेलं असतं। कारण कर्माच्या मागे हेतू काय होता आमचं करण्याचा? शुद्ध भाव होता, अशुद्ध भाव होता, कुणाबद्दल राग, मत्सर, द्वेष, लोभ होता। हे सगळे गृहीत झाल्यावर ते कर्माचे जे फळ असतात ते भोगण्यासाठी प्रारब्ध म्हणून शरीर, प्रारब्ध पहिले रचा फिर रचा शरीर म्हणतात।
म्हणजे प्रारब्ध पहिले रचा, पहिलंच गाठोडी त्या प्रारब्धाची गाठोडी ठेवून दिली. संचितमधून ती प्रारब्धाची थोडीशी गाठोडी काढली परमात्माने, त्याला प्रारब्धचं नाव दिलं आणि म्हटलं तू केलेले जे जे काय कर्म होते, आता त्याचे फळ मी नमूद करून ठेवलेले आहे, ते तुला भोगण्यासाठी एक शरीर घ्यावं लागेल. आणि त्या जीवाला म्हणतो आता चल एक शरीर घे. शरीर म्हणजे एक ड्रेस घाल, चामड्याची एक शरीर घे आणि हे सुखदुःख भोगण्यासाठी शरीर पाहिजे आपल्याला. त्रास होतोय, इंजेक्शन टोचलं की कुठला त्रास होतो, शरीराला त्रास होतो, चामडीला त्रास होतो. मग ते फळ भोगण्यासाठी एक शरीर पाहिजे असतं आपल्याला. म्हणून प्रारब्धे करून भोगी सुखदुःख सोडविता देख देव एक. तो एक देवाला माहिती आहे की मीच घातलेलं आहे आणि मी सोडवू शकतो, पण तू शरण आलास तर मी सोडवीन तुला. तू मला शरणच आलं नाही तर कसं सोडवीन मी तुला. पाप पुण्य कर्म बांधिली गाठीसी. प्रत्येक कर्म करता गेलो, ॲक्शन करता गेलो, त्याच्या मागे एक फळ ठेवलंय देवानी. आणि ते फळ कसं गाठी बांधली, त्याचा एक पोटली बांधली. या जन्मात पोटली बांधत गेलो आणि देह सोडला की सूक्ष्मजीव गेला की लागले पाठीसी जन्म मरण. ते लेखाजोखा केला परमात्माने, नाही रे बाबा चलो या जन्मात परत तू दोन्ही कर्म पाप पुण्य दोन्ही सम झाले नाहीये तुझे, परत चला, परत अजून एक शरीर धारण करा, परत भोगा. जोपर्यंत तुला समजत नाही की कर्म करण्याचा हेतू किंवा मी कर्म करतो आहे हा कर्तृत्व अभिमान जोपर्यंत तू सोडत नाहीस, तोपर्यंत तुझ्या पाठी हा जन्ममरणाचा चक्र लागलेलाच असणार आहे. जन्म मरण दुःख सोडविता कोण? चिदंबरा वीण तिही लोकी. स्वर्ग मृत्यू पाताळ तिही लोकात या चक्रातून आपल्याला सोडवणारा एकच आहे आणि तो म्हणजे आपला चिदंबर स्वामी. दास म्हणे शरण जावे देवाजीसी, चुकवी 84 ऐशे वेद बोले. वेद म्हणतात ह्याच्यात एकच उपाय आहे, त्या स्वामीला आपण शरण जावं. शरण जावे म्हणजे काय करावे? देहाने मनाने बुद्धीने सतत त्याचे नामस्मरण करावे. औदुंबर निवासी भक्ताभिमानी राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु शिवचिदंबरेश्वर महाराज की जय. लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. जय चिदंबर.